नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी दीपक कचवे, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर, जिल्हा जालना. मित्रहो, आज आपण लिंबोणीमध्ये हस्तबहार कसा धरावयाचा याबाबत माहिती घेऊयात. मित्रहो, आपल्या सर्वांना माहिती आहे की लिंबूवर्गीय फळपिकामध्ये आपण बहार धरत असतो. म्हणजे काय करत असतो? लिंबूवर्गीय पीक हे वर्षभर कमी जास्त प्रमाणात फुले देत असते व फळे देत असते. विशेषतः त्यामध्ये वर्षातील 3 वेळेला म्हणजेच आंबेबहार, मृगबहार व हस्तबहार या वेळेला मोठ्या प्रमाणावर फळे व फुले येत असतात. परंतु वर्षभर अशी फुले येऊन फळे येणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे नसते. त्यामुळं आपण लिंबूवर्गीय फळपिकामध्ये बहार धरत असतो. म्हणजे काय करत असतो? आपण झाडाला सतत 3 वेळा फुले व फळे येण्याचे टाळून 3 ऐवजी एकाच वेळी भरपूर फुले व फळे येण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते किंवा झाडाची जडणघडण बदलावी लागते त्यास आपण बहार धरणे असं म्हणत असतो. आता लिंबोणीमध्ये आपण सर्वसाधारणपणे 3 बहार घेत असतो. त्यामध्ये पहिला बहार जो आहे तो आंबे बहार आहे, ज्याला आपण ताण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये देत असतो व फळांची काढणी जून-जुलै महिन्यामध्ये आपण करत असतो. त्यानंतर दुसरा जो बहार आहे तो मृगबहार आहे, ज्याला ताण आपण मे महिन्यामध्ये देत असतो आणि फळांची काढणी डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये होत असते. आणि तिसरा जो बहार आहे तो हस्तबहार, ज्याला आपण ताण ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यामध्ये देतो व फळाची काढणी उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये होत असते. आता वरील 3 बहारापैकी आंबेबहार सर्वसाधारणपणे 50% फुले येत असतात, मृगबहारला 30 ते 40% फुले येत असतात आणि हस्तबहारला सर्वसाधारणपणे फक्त 10% फुले येत असतात. परंतु आपल्याला हस्तबहार घेणे जास्त फायद्याचे आहे, कारण हस्तबहारचे जे फळं येत असतात ते उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये येत असतात. त्यामुळे त्याला अत्यंत चांगला भाव मिळत असतो. तर आपल्याला हे हस्तबहार जर आपण लिंबूमध्ये घेतला तर आपल्याला इतर 2 बहारापेक्षा चांगला भाव व चांगलं उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी लिंबामध्ये हस्तबहार घेण्याचा प्रयत्न करावा. आता आपण सुरुवातीलाच पाहिलं की बहार घेताना आपल्याला झाडाला 1 ते 1.5 महिना विश्रांती द्यावी लागते, म्हणजेच पाणी तोडावे लागते. आता आपण हस्तबहार जर घ्यायचा म्हटल्यास आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये झाडाचं पाणी तोडावे लागेल. परंतु या कालावधीमध्ये आपल्याकडं प्रचंड पावसाळा असतो किंवा पाऊस पडत असतो. त्यामुळं आपल्याला झाडाचं पाणी तोडणं शक्य होत नाही. त्यामुळं आपल्याला हस्तबहार घेण्यासाठी विविध संजीवकाचा वापर करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला जर हस्तबहार घ्यायचा असल्यास आपल्याला साधारणतः ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीच्या काळामध्ये सायकोसिल 1000 ppm किंवा क्लोरोमॅट क्लोराईड, ज्याला आपण लिव्होसिन नावाने ओळखतो, ते 2 मिली प्रति लिटर ह्या वाढरोधक, या दोन्हीपैकी कुठल्याही एका वाढरोधक संजीवकाची आपल्याला 2 फवारणी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये घ्यावी लागतील. त्या अगोदर आपल्याला हे देखील लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जर हस्तबहार घ्यायचा असल्यास आपल्याला आपल्या बागेमध्ये मृगबहार नसावा. मृगबहार म्हणजे जो जूनमध्ये फुले येतात तो बहार आपण घेऊ नये. तो बहार जर आपल्या बागेत आपण घेतला नाही तर आपल्याला हस्तबहार चांगल्या पद्धतीचा फुटू शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी मृगबहार फुटू नये म्हणून पाऊस सुरू झाल्या एक 8-10 दिवसांनी जिब्रॅलिक ॲसिड किंवा GA या संजीवकाची एक फवारणी घ्यावी, जेणेकरून त्या झाडामध्ये फुले येण्याऐवजी नवती फुटती व मृगबहार कमी फुटतो. आणि मृगबहार कमी फुटल्यामुळे झाडात अन्नद्रव्याचा संचय टिकून राहतो व हस्तबहार फुटतो. तर हस्तबहार आपल्याला ताण तोडताना साधारणतः 1-1.5 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ताण तोडताना आपल्याला पोटॅशियम नायट्रेट, ज्याला आपण 13-0-45 नावाने ओळखतो, या विद्राव्य खताची 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करून झाडाचा ताण तोडावायचा आहे. व ताण तोडल्यानंतर आपल्या लिंबू बागेमध्ये आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे त्या बागेस सेंद्रिय, रासायनिक
व जैविक या तिन्ही खताचा एकत्रित वापर करणे म्हणजेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होय। तर आपल्याला लिंबूच्या पूर्ण वाढलेल्या बागेस शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत किंवा निंबोळी पेंड जे उपलब्ध होईल ते चांगले मातीमध्ये मिसळून द्यावायचे आहे व पूर्ण वाढलेल्या 5 वर्षापेक्षा मोठ्या झाडाला 800 ग्राम नत्र, 200 ग्राम स्फुरत व 300 ग्राम पालाश हे प्रति झाड आपल्याला एका बहारासाठी एका वर्षासाठी चांगले मिसळून द्यावायचे आहे। यापैकी जे नत्र आहे 800 ग्राम हे आपल्याला 2 ते 3 टप्प्यामध्ये विभागून दिल्यास आपल्याला त्याचे निष्कर्ष चांगले मिळतात। आपण या तक्त्यामध्ये पाहू शकतो की झाडाच्या वयानुसार 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष व पुढे 5 वर्षापेक्षा मोठे झाड, या झाडास आपण शेणखत, नत्र जे युरियाच्या माध्यमातून, सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून, स्फुरत व म्युरेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून पालाश हे किती द्यायचे या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो। 5 वर्षापेक्षा मोठ्या झाडास 50 किलो शेणखत, 2150 ग्राम युरिया, 1575 ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 250 ते 300 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश हे आपल्याला द्यायचे आहेत। यापैकी जे युरिया आहे ते आपल्याला 2 ते 3 टप्प्यामध्ये विभागून द्यायचं आहे व दुय्यम अन्नद्रव्य जसे कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे देखील आपल्या बागेस आपल्याला द्यावायचे आहे। तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये महाराष्ट्र शासनाचं ग्रेड 1 जमिनीमधून किंवा ग्रेड 2 फवारणीमधून जेव्हा झाडाला नवती फुटती त्या कालावधीमध्ये आपल्याला द्यायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, शेवटी आपल्याला हस्तबहार आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायद्याचा असल्यामुळं पण या कालावधीमध्ये पाऊस सततचा येत असल्यामुळं आपल्याला आपल्या बागेत वाढरोधक संजीवकाचा वापर करून हस्तबहार किंवा झाडाला विश्रांती द्यावायची आहे। त्यासाठी सायकोसिल 1000 ppm किंवा क्लोरोमेट क्लोराईड ज्याला आपण लिओसिन नावाने ओळखतो 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे पाण्यामध्ये मिक्स करून याचे आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये फवारणी घ्यायची आहे व साधारणतः फळधारणेनंतर फळगळ होऊ नये म्हणून नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड किंवा ज्याला आपण बाजारामध्ये प्लॅनोफ्लिक्स नावाने ओळखतो ते 3 ml 10 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला 1 ते 2 फवारणी घेऊन आपल्याला पुढील कालावधीमध्ये जी काही फळगळ होणार आहे त्यावर नियंत्रण मिळवायचं आहे। तर शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीने झाडास कृत्रिम ताण देऊन हस्तबहार घेतल्यास त्यांना उन्हाळ्यामध्ये लिंबूची उत्पादन मिळून चांगले उत्पन्न मिळू शकते। धन्यवाद।